जयंतीच्या निमित्तानं सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना विविध समाज घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दरवर्षी समता सप्ताहाचं आयोजन करत असतो। याही वर्षी 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या काळामध्ये सामाजिक समता सप्ताह पूर्ण राज्यभर साजरा करण्यात येतो आहे। तर या कार्यक्रमासाठी आज आपण पहिला दिवस पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। या परिषदेसाठी आपण सर्वजण सन्माननीय उपस्थित राहिलात। आपल्या सर्वांचे मी खूप मनापासून स्वागत करते। आदरणीय कदम पाटील सर, आपणही सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित वेळ दिलात आम्हाला, त्याबद्दल खूप खूप आपलं स्वागत करते सर। तर या ठिकाणी आपण या सामाजिक समता सप्ताहामध्ये काय काय करणार आहोत त्याची थोडक्यात रूपरेषा आपल्याला मला सांगायची आहे। तर आज आपण म्हटल्याप्रमाणे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। या आठवड्यामध्ये जे कार्यक्रम करणार आहोत त्याचं स्वरूप असं असणार आहे। उद्या बुधवार दिनांक 8 एप्रिलला आज आपण ते केलंय। उद्या दिनांक गुरुवार 9 एप्रिल रोजी आपण महाडच्या 14 स्थळाच्या शताब्दी वर्ष असल्यामुळं आपण त्याच्या निमित्तानं तसंच संत गाडगे बाबा यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय असतील, शासकीय निवासी शाळा असतील, शासकीय वसतिगृह असतील, या ठिकाणी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। तर तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रम हा बार्शीमध्ये बार्शी महाविद्यालय बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने तिथे आपण साजरा करत आहोत। त्यानंतर शुक्रवार दिनांक 10 एप्रिल या दिवशी आपण मार्जिन मनी ही जी योजना आहे सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत राबवली जाते, तर त्याची कार्यशाळा आपण ठेवलेली आहे संगमेश्वर महाविद्यालयामध्ये। त्यानंतर 11 तारखेला आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण अभिवादन करण्यासाठी जातो तिथे जाऊन। त्यानंतर आपण त्यांच्या जयंतीच्या व्याख्यानानिमित्त आपण शासकीय वसतिगृह नेहरू नगर या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर दिनांक 12 रविवारी या दिवशी खास महिलांकरता आपण महिला मेळावा आयोजित केला आहे। यामध्ये संविधानामध्ये मूलभूत अधिकार कर्तव्य आहे आणि त्यासोबतच महिलांसाठी जे कायदे आहेत त्याचं मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये किंवा मेळाव्यामध्ये होणार आहे। त्यानंतर सोमवारी आपण ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मोठी तालुका माढा या ठिकाणी एक मेळावा आयोजित करतोय। त्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरासोबतच त्या ज्येष्ठांसाठी असणारे कायदे याचंही तिथं मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्यासोबतच आपल्या ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती असतात त्या वस्त्यामधून स्वच्छता मोहीम त्या दिवशी होणार आहे। दिनांक 14 एप्रिल मंगळवारचा हा जो मुख्य कार्यक्रम आहे, आपण दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आपण महामानवाला अभिवादन करतो। सकाळी 10 वाजता तिथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये तिथे आपण अभिवादन करणार आहोत। त्यानंतर जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी मुख्य कार्यक्रम असणार आहे। त्या ठिकाणी महामानवाच्या जीवनावरती आधारित गायनाचा कार्यक्रम आहे। त्यासोबतच त्यांचे जे केलेलं कार्य आहे शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य, तर त्याही विषयावरती आधारित चर्चासत्र किंवा व्याख्यान आपण जिल्हा परिषदेमध्ये आयोजित केलेलं आहे। तर असं थोडक्यात स्वरूपात हे प्राथमिक आपलं आयोजन असणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं समता सप्ताह प्रत्येक वर्षीप्रमाणे साजरा करत आहोत। तर आज इथं गेस्ट म्हणून येण्यापेक्षा गेली मी येण्यापूर्वी 5 वर्ष डेप्युटी कमिशनर PCR म्हणून महाराष्ट्र स्टेट काम पाहिलेलं आहे। ते सर्व नियोजन 5 वर्ष 2020 ते 25 माझ्याकडे होतं। अतिशय चांगल्या प्रकारे आपण कार्यक्रम घेत असतो। याच्या माध्यमातून लोकप्रबोधन करून बाबासाहेबांचे विचार सर्वांच्यापर्यंत पोहोचवणं हा मुख्य उद्देश आहे। यावर्षी तर आमची योजना आहे की ॲट्रॉसिटीची जी योजना आहे ती आम्ही पूर्ण ऑनलाईन स्वरूपात करतोय आणि सध्याचं ऑनलाईन स्वरूपाचं काम चालू आहे। माझ्याकडे ते पूर्ण स्टेटचं काम दिलेलं आहे सध्या, म्हणजे जात पडताळणी करून आम्ही तेही काम करतोय आणि सर्व योजना ऑनलाईन आहे की त्या माणसाला अर्ज करण्यापासून तोही ऑनलाईन तो जिल्हाधिकारी साहेबांच्यापर्यंत कसा पोहोचेल आणि तिथं जर ते प्रत्येक टप्प्यावरती काही अडचणी आल्या तर तो 5-5 दिवसानं अर्ज फॉरवर्ड होत राहील। अशा प्रकारच्या पण सुधारणा करतो यावर्षी। गव्हर्नमेंटची मान्यता मिळाल्यानंतर याचं जाहीर प्रकटन केलं जाईल त्याच्यामध्ये। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं विचार पोचले पाहिजेत ही महत्त्वाची सर्वांच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला। समाजापर्यंत मॅक्झिमम जाऊ। आमच्याकडे सध्या जात पडताळणीचं काम चालू आहे, त्या माध्यमातून आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे।
मागच्या वर्षी असणारी प्रचंड गर्दी थोडी कमी ना फक्त ती यावर्षी आम्ही कमी करू शकलो. अजून आम्हाला याच्यात अजून सुधारणा करायच्या आहेत, स्वतःमध्ये सुधारणा करून घ्यायच्या आहेत. या माध्यमातूनही आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. परत एकदा मी सांगतो, यावर्षी आम्ही ज्या काही सूचना म्हणल्या तर त्या सूचना शासनाला मान्य करून TCS मार्फत आता जात पडताळणीचं काम TCSला देण्यात येणार आहे. आणि या त्यातून अजून आपल्याला आधार बेस त्यातून आपण संकल्पना राबवते की कुठल्याही जिल्ह्यामध्ये त्या माणसाला सर्टिफिकेट चुकीचं काढता येणार नाही. एकदा त्याचं इन्व्हॅलिड झालं तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये ते दिसू शकेल आणि डुप्लिकेशनचं प्रमाण करून योग्य मागासवर्गीय त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची आपली संकल्पना चालू आहे. ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. यावर्षी ती शासनामार्फत जाहीर केली जाईल अशा पद्धतीने. नमस्कार. तर सामाजिक न्याय विविध सहाय्य विभागाच्या वतीनं ज्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण सामाजिक समता सप्ताह साजरा करत आहोत. यामध्ये आपण संविधानाचं मूल्य आणि त्याच्यामध्ये जे कलम आहे त्याच्यात महिला असतील, त्याच्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक असतील त्याच्यासाठी आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा ठेवतो आहे. महिलांसाठी मेळावा आयोजित केलेला आहे. त्यासोबतच निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारचं स्वातंत्र्य असेल त्याच्या अनुषंगानं आपण पथनाट्य वगैरे त्याचंही आयोजन केलेलं आहे. आणि मुख्य 14 दिवसाचा कार्यक्रम हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपण आयोजन केलेला आहे. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आपल्याला आवाहन करतो.